पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत आज हायकोर्टात सुनावणी आहे। मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकारच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। तुर्तास मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचा पर्याय महापालिकेकडे आहे। आता आजच्या सुनावणीमध्ये सरकार काय अहवाल सादर करणार आणि मुंबई हायकोर्ट त्यावर काय निकाल देणार याकडे सगळ्या गणेश मंडळांचं लक्ष आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, काय नेमकं आजच्या या सगळ्या सुनावणी दरम्यान घडू शकतं? रिद्धी, आज पीओपीच्या गणेश मूर्तींच्या संदर्भातली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आज पार पडणार आहे। खरं तर 21 तारखेला सरकारला या सगळ्या संदर्भातली पॉलिसी जो अहवाल आहे तो न्यायालयात सादर करण्यास सांगितलं होतं आणि त्या सगळ्यावर आज सुनावणी ही पार पडणार आहे। आणि या सगळ्यामध्ये खरं तर लहान मूर्तींसंदर्भातला गाईडलाईन्स किंवा पॉलिसी जी आहे ती न्यायालयाने आधीच सांगितली की त्यांचं विसर्जन 5 फुटांच्या पर्यंत किंवा त्याच्या खाली गणेश मूर्ती असतील तर ते विसर्जन हे कृत्रिम तलावात करावं। मात्र मोठ्या मूर्तींचं काय आणि या सगळ्या संदर्भातला निर्णय आज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष, सर्वच मंडळांचं लक्ष आणि गणेश भक्तांचं लक्ष याकडे लागले, कारण की या सगळ्यामध्ये आता सरकार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडते आणि त्याचबरोबर पालिकेकडे तुर्तास तरी एक पर्याय निश्चित, आणि त्याच्यावरती कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं असेल। धन्यवाद धनंजय सगळ्या माहितीसाठी।